विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 10th स्टेट बोर्ड मधला जॉमेट्री मधला 5th चॅप्टर बघणार आहोत, दॅट इज कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर हा चॅप्टर फार सोपा आहे. याच्यामध्ये फक्त मोजून 5 फॉर्म्युले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पटकून आपल्याला आन्सर काढायचा आहे. तर फर्स्ट फॉर्म्युला घेऊ आपण, डिस्टन्स फॉर्म्युला. तर सर डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय? समजा आपल्याला एक ए पॉइंट दिलाय आणि बी पॉइंट दिलाय. ह्या दोन पॉइंट मधला जर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा असेल तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो. तर ए पॉइंट मध्ये काय काय असतं? एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, x1 y1, आणि ह्याला पण काय असेल? x2 y2. तर डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? सो ए बी, डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ह्याला म्हणतो आपण डिस्टन्स फॉर्म्युला. टू फाइंडिंग द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स, त्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो. सपोज आपल्याला ए पॉइंट दिलाय 4,2 आणि बी पॉइंट दिलाय 5,3 असं दिलंय. तर आपला डिस्टन्स फाइंड करायचा आपण बघू. तर हा पॉइंट काय असेल? x1 y1 असेल आणि हा काय असेल? x2 y2. तर फॉर्म्युला मध्ये पुट करू आपण व्हॅल्यूज. x2 minus x1, x2 काय आहे? 5 आहे. 5 minus x1 किती आहे? 4 प्लस y2 किती आहे? 3 minus y1 किती आहे? 2. सो 5 minus 4 किती येईल? 1, 1 चा स्क्वेअर प्लस 3 minus 2, 1 चा स्क्वेअर. सो 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2. तर डिस्टन्स किती आलं? √2 आलं. तर फार इझी आहे डिस्टन्स फॉर्म्युला, की त्यामध्ये आपल्याला फक्त काय दिलेलं असतात? ए पॉइंट दिलेला असतो, बी पॉइंट दिलेला असतो आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं. तर वापरायचं कुठं हा? समजा आपल्याला 3 पॉइंट दिलेत, पॉइंट ए बी सी, आणि हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत का आपल्याला ओळखायचं. कोलिनियर म्हणजे काय? समजा 3 पॉइंट आहेत, पॉइंट ए बी आणि सी. आता 3 पॉइंट कोलिनियर आहेत म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की डिस्टन्स ऑफ AC, डिस्टन्स ऑफ AC इक्वल टू डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC असेल तर त्या 3 पॉइंटला आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉइंट्स. एकाच लाईनवर असणाऱ्या पॉइंटला आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. म्हणजे डिस्टन्स ऑफ AC जे आहे ते काय असलं पाहिजे? डिस्टन्स ऑफ AB आणि BC एवढं असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला किती फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला 3 वेळेस वापरावा लागेल आणि मग त्यानुसार आपल्याला कळेल की तो कोलिनियर आहे का नाही. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघू आपण, दॅट इज सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला कशासाठी वापरतो आपण आणि ह्याच्या दोघांमध्ये काय फरक आहे? तर सेकंड आहे सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला मध्ये काय वेगळं असतंय? समजा एक लाईन सेगमेंट दिला AB लाईन सेगमेंट मध्ये आपल्याला जर इंटरमिडिएट म्हणजे मधला पॉइंट जर काढायचा असेल, पी पॉइंट, तर आपण तिथे सेक्शन फॉर्म्युला वापरू शकतो. तर ए पॉइंट मध्ये आपल्याला काय काय दिलं असेल? x1 y1 दिला असेल आणि x2 y2 दिला असेल. 2 पॉइंट देतात आणि हा रेशो दिलेला असतो की लाईन सेगमेंट कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतात. समजा सपोज 1:2 मध्ये ही लाईन सेगमेंट डिवाइड करत असेल पी पॉइंट, तर पी पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत एक्स वाय. तर काय फॉर्म्युला फॉर एक्स कोऑर्डिनेट? x इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, and y इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा फार इझी फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युला मध्ये काय दिलेलं असतं? फक्त पॉइंट दिलेले असतात, 2 पॉइंट्स, आणि त्याचा रेशो दिलेला असतो आणि त्यानुसार आपल्याला हे करायचं असतं, फाइंड करायचं असतं. तर हा कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा चॅप्टर आहे, तो फार इझी आहे. फक्त स्टुडंटला समजत नाही की कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा. तर गिवन डेटावरून आपण सांगू शकतो की हा फॉर्म्युला कुठे वापरायचा. समजा डिस्टन्स 2 पॉइंट दिले, डिस्टन्स काढा, तर डिस्टन्स फॉर्म्युला. 2 पॉइंट दिले, रेशो दिला, तर सेक्शन फॉर्म्युला. म्हणजे इंटरमिडिएट पॉइंट जर काढा म्हणले, पी पॉइंट काढा, क्यू पॉइंट काढा म्हणले, तर मग आपण सेक्शन फॉर्म्युला वापरू शकतो. नेक्स्ट आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. तर मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे काय? नावातच आहे मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे काय?
मिड पॉइंट फॉर्म्युला. त्यामध्ये काय दिलेलं असतंय, 2 पॉइंट दिलेले असतात आणि मिड पॉइंट काढा म्हणतो. सो x1 y1 x2 y2. तर मिड पॉइंट फॉर्म्युला काय, फारच सोपा आहे. x इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 and y इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. हा आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. फार इझी आहे. नेक्स्ट सेंट्रॉइड फॉर्म्युला. चौथा वाला. समजा एक ट्रायंगल आहेत, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स जेव्हा एकमेकाला इंटरसेक्ट होतात तर तिथं काय फॉर्म होतो, ट्रायंगल फॉर्म होतो. काय फॉर्म होईल, ट्रायंगल. तर या ट्रायंगलचा जर आपला सेंट्रॉइड करायचा असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, सेंट्रॉइड फॉर्म्युला. त्याचं काय काय असेल, x1 y1 x2 y2 आणि x3 y3. तर याचा फॉर्म्युला पण सोपा आहे. x इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 2 and y equal to y1 plus y2 plus y3 upon 2. Next, last formula of this chapter, that is slope of a line. एखादी लाईन आहे, त्या लाईनचा जर आपल्याला स्लोप काढायचा असेल, स्लोप ऑफ लाईन AB इक्वल टू, आता पॉइंट्स काय असतील, x1 y1 x2 y2. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा आहे सोपा फॉर्म्युला स्लोप ऑफ लाईनचा. तर असे काही 5 फॉर्म्युले आहेत आणि ह्या 5 फॉर्म्युल्याचा वापर करून आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री पूर्ण सॉल्व्ह करू शकतो. फक्त त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काढायचं आणि कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल हे आपल्याला समजलं पाहिजे. तर जे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय बघूया, प्रॅक्टिस सेट बघूया. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.